गाईज आता मी आलो आहे डिकॅथलॉनला. तुम्ही बघू शकता इथून काही गोष्टी मी घेणार आहे ज्या मला लागणार आहेत माझ्या हाफ मॅरेथॉनसाठी. आइए देखते हैं मजा आएगा. तर माझी बायकोसुद्धा आले माझ्यासोबत. तर सर्वात पहिला आपण घेणार आहे आपल्यासाठी एनर्जी जेल. दर्शू कुठात शोध जरा एनर्जी जेल्स. इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत स्पोर्ट्सच्या, पण एनर्जी जेल शोधतोय सध्या. तिकडं असतील मागं मला तर वाटतंय. इथं कुठं चालले तू? काय बघायला चालले? काय बघतस? अरे काय कुठे थांब सॉक्स पण घेऊ. बाई आहेत ना सॉक्स. एक पेअर सॉक्स घेऊ आपण इथे. जे चांगले आहेत अँकल सॉक्स आहेत ते फक्त. अजून काय भेटू शकते आपल्याला इथं? काय रनिंग शॉर्ट्स नको आहे ना ती दुसरी. ते बघू चल पहिलं ये इकडं. 2000 years later. तर तुम्हाला रनिंगसाठीच्या खूप साऱ्या गोष्टी इथं भेटतीलच. ते बघा तुम्ही बघू शकता. फोन्स वगैरे कॅरी करायसाठी काही पाऊच आहेत, बॅग्स आहेत, कॅप आहे. असं एक आपल्याकडे पण आहे अशी बॅग, नाहीतर मी घेतली असती ना दर्शू. घरी आहे आपल्याकडं. तर सध्या आपण सॉक्सच घेतलं आहे. आणि बघा ही बॉटल ही वाली मला घ्यायची आहे, पण सध्या जी प्राईस खूप जास्त आहे. आपण जर ऑनलाईनला बघितली तर थोडं कमीमध्ये भेटते आपल्याला. आणि एक अशी पण बॅग आपण लवकरच घेऊ. तुम्ही बघू शकता. बघा अशी एक बॅग आपल्याकडे आहे सध्या घरी. तर आपण आता ते घ्यायला आलो आहे. त्याच्यामधले एक गोष्ट तर आपण घेतले सॉक्स. अरे हो हो धीर धर. ती गेला भाई, मी हाणत नव्हतो ती तरी पण आली माझ्याबरोबर. क्या बात कर रहे हैं? आणि आपला एक भाई भेटला इथं जो स्वतः ब्लॉग बनवतो आणि रनर आहे. आणि आपण नक्कीच सोबत रन करू एक दिवस. माझ्या 89 किलोमीटर चॅलेंजच्या अरे कहना क्या चाहते हो? 89 किलोमीटर चॅलेंजच्या मध्ये पण आम्हाला भेटला होता एकदा. आणि हा स्वतः एक रनर आहे. भाई मग कसं चाललंय तुझं? आता 100ची चालू आहे म्हणजे 100 किलोमीटर. कुठलं काय मॅरेथॉन आहे ती? मॅरेथॉन आहे पुणे खडकवासला. ओके ती झाली ना आताच? आत्ता ह्या वर्षी पण आहे ना, नोव्हेंबरमध्ये आहे. ओके मग मागे झाली ती वाटतं मावळा झाली वाटतं ना, मावळा घाटी. मावळा घाटी. ओके तर गाईज हा मावळा आता खडकवास प्रिपरेशन करतोय 100 किलोमीटरचं. जी बोलतात ट्रेल रन असते ना ती? मिक्स आहे. मिक्स असते ज्यामध्ये तुम्हाला एलिव्हेशन खूप जास्त असतं आणि त्याचं प्रिपरेशन देखील खूप महत्त्वाचं असं. तो खूप चांगलं प्रिपरेशन करतोय सध्या. मी आता तुम्हाला नक्कीच एक ID मेन्शन करेन याचा. नक्की याला फॉलो करा आणि याचे ब्लॉग्स बघत राहा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. भावाला सपोर्ट करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. यूट्यूबला आहे का? हो सबस्क्राईब करा मला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. भेटूया नक्की. तर हा एक आपला एक मित्र होता जो देखील रनर आहे. आणि आता आपण शोधतो एनर्जी जेल्स. माझ्या बायकोला शोधायला सांगितलेले मी, पण ती अशीच फिरते वेगळ्या गोष्टी बघत. जे सांगितलं ते बघत नाही आहे. हे सँडल आहे, तुला पाहिजे का? नको नाही तर घेशाल. चला चल झूठा. बाई पाहिजे तर येईल, आपण तुम्ही व्हिडिओ बनवते म्हणून नको बोलते ही ना दर्शू, बरोबर ना? एनर्जी जेल्स त्याला विचारलं पाहिजे आपण. हे बघ इथं काय इथं असतील, इथं असतील रे इथं. One eternity later. प्रोटीन बार तर घ्यायचं ना आपल्याला. बघ तुला कुठलं पाहिजे. दीदी अजून घे मला पण. दोन घे. परत हाच माणसं आपली जवळ त्यानं बी नको. बरं
तर काही सध्या आपण प्रोटीन बार घेतलेत आणि आता बघू इथे एखाद्या व्हॉलेंटियरला विचारू आपण नक्की कुठं आहेत आपले एनर्जी जेल्स, कारण आपण जर ऑनलाईन आता ऑर्डर केले तर ते लवकर येणार नाहीत. आता इथे कुठे भेटते का बघूयात. A few moments later. सध्या आपल्याला अजून एनर्जी जेल भेटले नाही आहेत, पण माझी बायकोचं नाही काहीतरी बघितलं आहे जे तिला पाहिजे. मला वाटलं इकडे आहे. इकडं पण नाही. इकडे बघा इथे गॉगल सेक्शन आहे जे रनिंग करताना तुम्ही यूज करू शकता. इथे मस्त की शूज पण आहेत जे कमी रेटमध्ये तुम्ही डेली जॉगिंगसाठी या डेली यूजसाठी वापरू शकता, जिम वेअरसाठी वगैरे. कोई तरीका है भीख मांगने का? तुला घेतलेलं आहे, तू काय केलंस ग? काय नाही तो. मग एकदा बी काही नाही, एकदा बी वापरला नाही. चुरीसाठी मी मागवलेला पण एकदा बी वापरला आणि तसाच तो एकदा वापरले फक्त एकदा. अरे कहना क्या चाहते हो? तसंच घरी आहे. हा? एकदा वापरले तसंच घरी पडले. काही त्यांची ओव्हर ऍक्टिंग लय असते. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. बस झाली. ओव्हर ॲक्टिंग ही करते ना, माझं नाव घेते ते भाई. ये बघ इथे ये पण आहे, थांब ट्राय करू आपण. पकड येऊ सॉक्स. किसान ठेवा होई. हे भाई योगा मशीन एक नंबर आहे इथं पण. थांबा, इथलं बघा. टँक. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. भाई घाबरते ही. भाई एक नंबर आहे मशीन, पण याचा प्राइस बघून असं वाटतंय का नको घ्यावी. ही बघा प्राइस याची ती 8,000 त्याची नाही रुपये. आहे. त्याचीच आहे. अरे ती बघ छोटीवाली आहे ना. छोटीवाली वेगळी आहे, ती 4,000ची आहे. सध्या आपल्याकडे आपण एक मसाज थेरपी करतो, तर आपल्याकडे पण एक मसाजची ऑलरेडी आहे आपल्याकडे मशीन, पण हिची पण पॉवर खूप चांगली आहे. आणि हिचं बघा काय चाललंय. हे बघा, हे बघा. टाकणारच आहे कपडा. आता बघू. हां, ही गोष्ट आपल्याला घ्यायची आहे. जर रनर जर तुम्ही रनिंग करता ही गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे, कारण हे लेग्स रिलॅक्सेशनसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला. बघू आपण घेऊ एक पुढच्या हप्त्यामध्ये, कारण सध्या तरी आपलं नीट वर्कआउट नाही चालू आहे. हे भाई तुला हे पाहिजे का? अरे घे ट्रॅव्हलसाठी भाई तुला. तर काही एनर्जी जेल अजून भेटलं नाही आपल्याला, पण आता खूप शोधलं आहे आपण. आता इथे कोण असेल अवेलेबल त्यांना विचारूयात का इथे नक्की अवेलेबल आहे का एनर्जी जेल. भाई एनर्जी जेल अवेलेबल नाही आहे. आहेत ना? कुठं आहेत? कोणता फ्लेवर हवा आहे? कुठला पण आता सध्या भेटतच नाही आहे. आपल्या भावाला विचारलं आहे, पण बघू आता. आपण शोधून दमलो, आपल्याला भेटतच नाही आहे. प्रोटीन बार्स आहेत, हायड्रेशन प्रोटीन बार घेतला मी, एनर्जी जेल बघतोय. अरे हे बघा कुठं कोपऱ्यात आहे. आपण अख्खा हे फिरलो आणि ते कोपऱ्यात भेटले आपल्याला. कॉफी फ्लेवर बेस्ट आहे. ते सध्या हाच घेतोय, कारण बाकीचे फ्लेवर मी ट्राय केलेत गाईज, तेवढं चांगलं नाही लागत. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. खरंच वॉटरमेलन असं का कुठलं असं नाही चांगलं लागत. तर हे जेल आपण घेणार आहे, 4 ते 5 जेल घेणार आहोत, कारण आपल्याला एलिव्हेशनला खूप असणार आहे तिथे त्या मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉनला. त्यामुळे मी राजस्थानला चाललो आहे. राजस्थानला कोणता? माउंट आबूला आहे ती हाफ मॅरेथॉन आहे. त्याचं एक्झॅक्ट नाही माहिती मला, ब्रह्मास काहीतरी नाव आहे. एका माझ्या फॉलोवरनेच माझं तिथं हे केलं, रजिस्ट्रेशन केलं. फक्त मी चाललो आहे आता. अरे टाटा केला? टाटा रेस नाही ना. अरे टाटा रजिस्ट्रेशन बघितलं मी 5,000 रुपये याचं आहे. मॅरेथॉन ठीक आहे ना? मग त्याचं पण किती आहे? 3,500. हा, मग त्याच्यामध्ये 800-800वाल्या 8-8-32 4 होतील. बट हाफ मॅरेथॉन एक्सपिरियन्ससाठी करू शकतो. हां, ते बरोबर आहे का. एक्सपिरियन्ससाठी टाटा केलं पाहिजे. आपण बघू नेक्स्ट इयर ट्राय करूयात, जेव्हा आपले यूट्यूबचे पैसे चालू होतील यायला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. कारण सध्या तरी हाफ मॅरेथॉनसाठी 3,500 पे करणं, प्लस त्याच्यासोबत जेल पण आपल्याला कॅरी करावं लागेल. बरोबर ना? एवढं सगळं करणं, आणि म्हणजे एक हाफ मॅरेथॉनसाठी तुला नाही बोलता 5,000 5,000 जातील. मग
ठीक आहे, वर्धित तर वर्धित नाही तेवढं, पण ठीक आहे. पण जाऊन तरी काय मेडलच घ्यायचं आहे. बघू नेक्स्ट इयर बघूया आपण. आणि आपण आपल्या भावाने आपल्याला एनर्जीच्या शोधायला हेल्प केली, थँक्यू भाई. आणि आपण आता प्रोटीन बार्स तर घेतलेत, आता एनर्जी जेल पण भेटले आपल्याला. आणि आपण आता निघूया घरी. ऑल द बेस्ट. थँक्यू भाई. मॅरेथॉनसाठी नक्कीच. सब किती 31 नाही भाई, खूप कारण ते एलिव्हेशन खूप जास्त आहे. सब 2 ठीक आहे. सब 2 हां, सब 2 मध्ये आपण करायला ट्राय करू. सब 2 म्हणजे 2 तास, जर तुम्हाला माहीत नसेल तर. ही काय बोलतात त्याला, काय रे, रनर लँग्वेज आहे ही, सब 1 सब 2. चल भाऊ, थँक्यू. तर आपल्याला एनर्जी जेल भेटलेले आहेत आणि प्रोटीन बार्स पण आपल्या बायकोकडे आहेत तिथे. आणि आपण आता निघतोय घरी. आणि अजून काय प्रिपरेशन म्हणजे अजून काही गोष्टी मी घेणार आहे सोबत, ते मी जेव्हा बॅग पॅक करेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. आणि याच ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला ते सगळं. तर आपण निघतोय आता. आणि माझी बायको बघा इथं काहीतरी ट्राय करते. काय दर्शू पाहिजे तुला हे हा हे पाहिजे. कोई तरीका है भीख मांगने का? कलर बाई? हे बघा ना, हे कापसाठी आहे. हां का? हा तर माझ्या बायकोला ही गोष्टी करायचं, आपण घेऊया ही गोष्ट. जाऊ द्या, ही एक मसाजर, फूट मसाज घेऊ आपण त्यासाठी. म्हणजे ते मला पण हेल्प होईल मसाज करण्यासाठी. UPI. तर इथे बघा असे आपल्याला हेल्पसाठी असतात हे सर्वजण. इथे आपल्याला हे सगळं आपण टाकले जे घेतले ते. आणि आपल्या बिलिंगसाठी हेल्प करतं इथे. तुम्ही सेल्फ बिल पण करू शकता, पण जर तुम्हाला जमत नसेल तर हे आपल्याला हेल्प करतात इथे. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. तर बघूया किती बिल होते. सगळं बिल माझी बायको करणार आहे. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? काय नाही, त्या पगार झाले उद्या. संपलं. दीदी वाह दीदी. दीदी वाह दीदी. माझ्याकडेच आहे तो. काय सांभाळता येत नाही. ते बघा परत पडलं. घरी बाकीची जी अजून काही शॉपिंग आपली बाकी आहे जी आपण बाहेरून करणार आहोत. आणि ती तुम्हाला मी दाखवेन नंतरला. काय असेल तुझी पॅकिंग पण तुम्हाला दाखवेन. कारण खूप मोठी गोष्ट, खूप मोठी बॅग घ्यायला लागणार आपल्याला पॅकिंगसाठी. तर आपण सकाळी आपले जेल आणि जेल आणि प्रोटीन बार तर घेतले होते. तर आता आपण इलेक्ट्रोलाईट आणि अजून काही गोष्टी घेणार आहे सोबत लागणार आहे. तर इलेक्ट्रोलाईटचं कधी ना एक घ्या, 2 ना, 2 इलेक्ट्रोलाईट दे पाहिजे. हा इलेक्ट्रोलाईट लिहा आता. त्यानंतर मग आपण आता पॅकिंगला सुरुवात करू. मग ते पण तुम्हाला दाखवेन की टोटल मी किती शूज घेणार आणि कोणतं आउटफिट यूज करणार आहे इथं रनिंग करताना. तर आपले इलेक्ट्रोलाईट आपण घेतलेत. तर भेटूया पॅकिंग करताना. तर गाईज आता मी पॅकिंग करायला घेणार आहे. तर या बॅगमध्ये मी माझं सर्व जे रनिंगचं इक्विपमेंट असणार आहे जे सोबत घेऊन चाललो आहे मी, रिफ्रेशमेंट आणि जे काही मी वेअर करेन ते, आणि शूज. तर सर्वात पहिला आपण शूज टाकूया याच्यामध्ये. तर मी माझे पुमाचे एसिक्सचे जे मी अल्ट्रारनसाठी यूज केले ते शूज घेऊन घालून धावणार आहे तिकडे. तर त्यासोबत मी सॉक्स तर याच्यात टाकलेत. तर मी आपण जे सकाळी सॉक्स घेतलेले तेच यूज करणार आहे. तर तेही टाकतोय मी आता. ओके. तर नेक्स्ट आपल्या इथे इलेक्ट्रोलाइट्स जे आपण आता सध्याच घेतलेत, जे आपण एक रनच्या आधी पिणार आहोत आणि एक रन पूर्ण झाल्यावर पिणार आहोत. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही. आणि तर गाईज मी माझं जे चॅलेंज केलं होतं तीच सँडो घालून धावणार आहे तिकडे. खूप दिवसांनी घालतोय मी ती. ही बघा. आणि जो आपला बीप असणार आहे तो मी फ्रंटला लावेन इथे आणि मागे आपलं चॅलेंजचं नाव. तर तीही टाकतोय मी आता. त्यासोबत ही टाईट्स आणि जे सकाळी रिफ्रेशमेंट आपण घेतले होते ते सर्व. त्याच्यामध्ये 6 प्रोटीन बार आहेत. तर 6 प्रोटीन बार यासाठी कारण लास्ट टाइम आपण जेव्हा केलं होतं 20 किलोमीटर तेव्हा आपलं कोलॅप्स झालं होतं, कारण एनर्जी खूप कमी लो झाली होती आणि आता प्रॅक्टिसही नाही आहे.
त्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी कॅरी करणं खूप गरजेचं आहे सोबत. त्यामुळे हे घेतलं आहे मी 6 प्रोटीन बार आणि त्यासोबतच हे 5 एनर्जी जेल घेतलेत. पण मला वाटत नाही 5च्या 5ची गरज पडेल मला, पण एक सेफर साईड मी 5 घेऊन ठेवलेत. ओके. तर अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जी मी रन करताना यूज करणार आहे, ती हा पॉकेट आहे जो मी असं ठेवून यूज करेन, ज्यामध्ये सर्व माझं जेल्स आणि प्रोटीन बार कॅरी करणार आहे सोबत ड्युरिंग रनमध्ये. आणि त्यासोबतच आपलं एक हायड्रेशनसाठी ही बॉटलसुद्धा कॅरी करणार आहे सोबत मी. तर आता मेन गोष्ट एक राहिली याच्यामध्ये, ती मी घेऊन बॅगमध्ये नक्की टाकेन, ते म्हणजे आपलं फास्ट एन अपचं टॅबलेट. ते नक्कीच मी आता तर नाही शेअर करू शकतो तुम्हाला, कारण आता मी सगळी पॅकिंग करतोय आणि हा ब्लॉग इथेच एंड होणार आहे. तर नक्कीच तुम्ही यानंतरचे देखील ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही काय काय घेता तुमच्या प्रिपरेशनमध्ये हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण येत्या काही ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला सगळी जर्नी शेअर करेन, ती देखील नक्की बघा. तर भेटूया आपण आपल्या रेस्ट डेच्या दिवशी.